नैनों में ज्वाला जटा में गंगा डूब जा नैनों में ज्वाला जटा में गंगा डूब जा खुल है बुलबुली की रही हो खुल है जब की रही हो तांडव करला ओ भोले राजा उच्च राजा जब की पारया उच्च राजा जब की पारया क्यों पिता ओ भोले राजा उच्च राजा जब की पारया क्यों पिता पूजा करत आहे महाराज स्तुती करत आहे चंद्रोस्वासित शेखरे स्मर हरे गंगा हरे शंकरे सर्पय भूषित कंठ कर्ण विवरे नेत्रोक्त वैश्वानर दंती त्रैलोक सारे हरे मोक्षार्थं कुरुचेत वृत्ति मचना काल मृत्यु से वो डरे जो काम करे चंडाल का काल उसका क्या बिगाड़े जब तो महाकाल का बोल
भोले बाबांसमवेत माता पार्वती प्रकट झाली. माता पार्वतीनं त्या बाळाचा हात धरला आणि विंध्य पर्वतावरून सप्तशृंग गडावर नेला महाराज. तो सप्तशृंग गड म्हणजे नाशिक जवळ आहे हा. त्या ठिकाणी माता भवानी त्याच्यावर कृपा करती झाली. त्याला सांगितलं आजपासून तुझ्यावरचं काळाचं संकट टळलेलं आहे, कारण प्रत्यक्ष महाकालानं तुझं रक्षण केलेलं आहे. आणि त्यावेळेला मार्कंडेय ऋषींना इच्छा प्रकट केली. त्यावेळेला मार्कंडेय ऋषी म्हणतात आई तुझ्या कृपेनं माझा जन्म झाला, तुझ्या कृपेने शिवभक्ती आरूढ झाली, तुझ्या कृपेनं यमाचंही दर्शन झालं आणि तुझ्याच कृपेनं भगवान भोले बाबाचंही दर्शन झालं. म्हणून तू नसती तर हे साध्य झालं नसतं. म्हणून माझी एक इच्छा आहे का तुझ्यासाठी काहीतरी मी लिहावं. ठीक आहे, आशीर्वाद दिला. आणि जो ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी माता पार्वतीसाठी लिहिला, पुढे त्याच ग्रंथाचं नाव श्री दुर्गा सप्तशती या नावानं तो प्रकट झाला महाराज. त्याच्यामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे भगवान महाकालेश्वर मार्कंडेयावर प्रसन्न झाले, त्याप्रमाणे संपूर्ण भक्तावर प्रसन्न होऊन सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. हीच मार्कंडेय चरणी भगवान भोले बाबा चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी वाणीला विराम. राधे राधे, जय श्री कृष्ण. त्यानंतर या ठिकाणी प्रसंग येतो आहे माता गायत्रीच्या प्रागट्याचा. माता गायत्री का प्रकट झाली याचं वर्णन उद्या संध्याकाळ सत्रामध्ये होईल. पण दादा माझी विनंती आहे, सांगू का? आज आपण कथा 8 ते घेतली ना, तर उद्यापासून 7लाच करत जाऊ आपण कथा. 7 ते 10 म्हणजे काय बघा ना, आता किती उशीर झाला. हे कसं आता बघा 11:30 इथंच वाजले. त्यानंतर पुन्हा मला माझी काळजी नाही आहे, मला यांची काळजी आहे. आता इथून भोजन करणार 12 12:30, मग 1-1:30 वाजता 1 वाजता झोपणार, लगेच 5 वाजताच उठतात 3-4. नाही, सकाळी 8 ते 10 जे आहे आपलं ते चालू देऊ. संध्याकाळी 7ला म्हणत आहे मी. आपण पत्रिकेमध्ये 7 ते 10च टाकलेली आहे ना. जमेल ना 7 ते 10? तुम्ही याल का नाही? याल? तुम्ही याल रे बाळा. हे इकडं मंडळ आपलं ठीक आहे ना. चला चला, जनता जनार्दनांचा. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की आपण ज्या वेळेला मंडपामध्ये राहतो, कथेमध्ये राहतो, आपल्या मंडपाचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे. आणि ज्या वेळेला पावित्र्य म्हणजे मंडप या ठिकाणी येतो, त्यावेळेला साधा मंडप नसतो, हे भव्य मंदिर असतं महाराज. म्हणून तुम्हाला एक सांगू का, उद्यापासून तुम्ही जे चपला वगैरे आणताना तुमच्या जवळ घेऊन नका बसत जाऊ. माहितीये का? कारण त्याचा पावित्र्य ते राहत नाही. एक तर मंडपाच्या बाहेर काढत चला. जर घर जवळ असतील आणू नका. काय बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही सगळे या ठिकाणी ज्ञानी मंडळी आहात. आणि जर वाईट वाटलं असेल तर क्षमा करा. मला सांगावं वाटलं म्हणून मी सांगितलं. 2 मिनिटं नामस्मरण करू, लगेच यजमान आरतीची तयारी करा. आरतीनंतर प्रसाद होईल, प्रसादानंतर गंतव्य स्थानावरती निर्वाण. राधे राधे.